तुम्हाला डायबिटीज झालाय म्हणजे मधुमेह झालाय, तर याच्यात काही आभाळ कोसळलेलं नाही, काही एवढं घाबरून जाण्यासारखं त्याच्यामध्ये झालेलं नाहीये. योग्य पद्धतीचा आहार, योग्य पद्धतीने जर व्यायाम केला आणि योग्य होमिओपॅथी उपचार जर तुम्ही घेतले तर डायबिटीज म्हणजे मधुमेह अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणामध्ये राहू शकतो. अतिशय चांगलं आणि व्यवस्थित निरोगी, इतर निरोगी सामान्य माणसांप्रमाणेच तुम्ही पोटभर व्यवस्थित खाऊन पिऊन चांगल्या पद्धतीने आनंदी आयुष्य जगू शकता. डायबिटीज झाला की हे खाऊ नको, ते खाऊ नको, 50 गोष्टी लोक सांगतात की हे खाऊ नको, ते खाऊ नको, पण काय खावं हे कोणीच सांगत नाही. आता काय खायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्ही काहीही खाल्लं, जेव्हा त्या पदार्थाचं पचन होतं तेव्हा त्या पदार्थाचं शेवटी साखरेमध्येच रूपांतर होत असतं. तर डायबिटीसमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाशी पोटी चहा बंद केला पाहिजे. आपण जेव्हा उपाशी पोटी चहा पितो तो कुठल्याही प्रकारचा असो, ब्लॅक टी असो, ग्रीन टी असो, चहा हा मुळामध्येच विषारी पदार्थ आहे. चहा आणलाय ब्रिटिशांनी आपल्याकडे भारतामध्ये. चहा हा आपला मूळ पदार्थ नाही. चहा हा थंड प्रदेशामध्ये पिण्याचा पदार्थ आहे, उष्णता वाढवणारा पदार्थ आहे. त्यामुळे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा आणखी म्हणजे जेव्हा उपाशी पोटी आपण तो चहा घेतो तो अतिशय घातक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चहानी भूक मरते, हे आपण लहानपणापासून ऐकले की चहानी भूक मरते. जर का तुम्ही सकाळी दिवसाची सुरुवात करता, एखाद्या कामावर जाता आणि तिथं जर का तुम्हाला 2 फटके दिले कामाची सुरुवात करायला, तुम्ही काय पद्धतीचं काम कराल? तर तशाच पद्धतीने आपण जेव्हा दिवसाची सुरुवात करतोय आपल्या आणि आपल्या पोटाला आपण भूक मारण्याचं औषध देतोय आणि त्याने आपल्या दिवसाची सुरुवात आपण करतोय, तर कशा पद्धतीने ते पोट तुमच्यासाठी दिवसभर काम करेल? त्यामुळे उपाशी पोटी पहिला चहा बंद करा. पण बऱ्याच पेशंटचं असं म्हणणं असतं, डॉक्टर मला चहा फार आवडतो पण दिवसाची सुरुवात चहाने नको. चहा फार आवडत असल्यास भरल्या पोटी म्हणजे नाश्ता झाल्यानंतर घ्यायला काही हरकत नाही. दिवसाची सुरुवात थोडं लिंबू मीठ पाणी किंवा दूध घेऊन करू शकता. अगदी सकाळचा चहा सोडणं शक्य नसेल तर त्या चहाबरोबर 2 बिस्किटं किंवा एखादा टोस्ट असा हलका आहार घ्यायला काही हरकत नाही. कुठल्याही पदार्थाचं पचन झाल्यानंतर शेवटी साखरेमध्येच रूपांतर होते, कारण त्याच्यापासूनच आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. पण डायबिटीसमध्ये ज्या पदार्थांपासून स्लोली म्हणजे सावकाश साखर तयार होईल असे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याचा आपल्या इन्सुलिन बनवणाऱ्या पॅनक्रियास नावाच्या स्वादुपिंड नावाची जी ग्रंथी आहे त्या ग्रंथीवर ताण येणार नाही. कारण जेव्हा डायबिटीस झालेला असतो तेव्हा एकतर इन्सुलिन बनवण्याची कॅपॅसिटी म्हणजे त्या स्वादुपिंडाची जी क्षमता आहे ती कमी झालेली असते, किंवा जे इन्सुलिन जे स्वादुपिंड बनवत असतं त्याची क्वालिटी खराब झालेली असते, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे ते जे काही इन्सुलिन तयार होतं शरीरात त्याच्या विरोधामध्ये अँटीबॉडीज म्हणजे इन्सुलिनला खराब करून टाकणारी द्रव्य आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली असतात. त्याच्यामुळे थोडक्यात काय तर एकूण त्याचा इफेक्ट म्हणून किंवा एकूण परिणाम म्हणून इन्सुलिनची क्वांटिटी ही कमी झालेली, म्हणजे इन्सुलिनची एकूण मात्रा जी आहे ती आपल्या शरीरामध्ये कमी झालेली आहे. सामान्य माणसांमध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही खायला लागता तुमच्या शरीरामध्ये ते जसं अन्न पचायला लागतं तशी साखर तुमच्या रक्तामध्ये जायला लागते, तसं भसाभस इन्सुलिन सोडलं जातं आणि ती साखर एका लेवलला ठेवली जाते रक्तामध्ये. तर जेव्हा तुम्हाला डायबिटीज झालेलं आहे तेव्हा हे त्या स्पीडने इन्सुलिन आता तुमच्या शरीरामध्ये येत नाही. इन्सुलिन हे हळूहळू येत आहे किंवा कमी प्रमाणामध्ये आहे. तर आपण जर असे पदार्थ खाल्ले की ज्याच्यापासून साखर उशिरा तयार होते तर आपल्याला ते डायबिटीसचा त्रास होणार. आपल्या आहारात जगातले जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांमध्ये आपल्याला 4 गोष्टी मिळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट, म्हणजे ज्याच्यापासून साखर आपल्या शरीराला मिळते. म्हणजे तो पदार्थ पचल्यानंतर शेवटी त्याचं साखरेमध्ये म्हणजे ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. साखर जी आहे ती आपल्याला रोजच्या कामासाठी लागते, म्हणजे रोजची जी काही आपण हालचाल करत असतो त्याच्यासाठी जी वापरली जाणारी ऊर्जा जी आहे म्हणजे ती साखर जाळून आपल्या शरीरामध्ये हीट तयार केली जाते, उष्णता निर्माण केली जाते, एनर्जी तयार केली जाते. दुसरा भाग म्हणजे प्रथिनं, जी आपल्या दिवसभराच्या कामकाजामध्ये आपल्या शरीरामध्ये जी झीज होत असते, स्नायू झिजत असतात वापरल्यामुळे, जॉईंट्समध्ये झीज होत असते, तर ही संपूर्ण झीज भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स गरजेचे असतात किंवा अँटीबॉडीज बनवण्यासाठी लागणारी वस्तू म्हणजे प्रोटीन्स. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मिनरल्स. मिनरल्स म्हणजे काय तर जे आपली हाडं बनण्यासाठी लागणारं कॅल्शियम, रक्तामध्ये असणारं सोडियम, पोटॅशियम, त्याच्यानंतर झिंक, नंतर आपलं रक्त बनण्यासाठी लागणारं लोह, ही सगळी मिनरल्स. आणि चौथा महत्त्वाचा प्रकार म्हणजे फॅट. फॅट म्हणजे ऑइल. आपण जर शेंगदाण्याला जर का आपण वाळवून जर दाबला, कॉम्प्रेस केला तर त्याच्यातलं जे त्याचं तेल निघतं ते म्हणजे फॅट. आता आहारामध्ये आपल्याला ह्या 4ही पदार्थांपैकी कार्बोहायड्रेट आणि फॅट
याचं प्रमाण जेवढं कमी असेल आणि मिनरल्स आणि प्रोटीन्सचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं आपल्या फायद्याचं आहे. कारण डायबिटीज जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन नियंत्रित केलं पाहिजे. कारण वजन जेवढं जास्त तेवढा तो मधुमेह नियंत्रण करायला अवघड किंवा तो अनियंत्रित होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग याच्यासाठी आपल्याला करायचं काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या तोंडामध्येच ग्लुकोमीटर दिलेलं आहे. जर तुमची साखर तुम्हाला वाढवायची नसेल तर तुम्ही खाताना तुम्हाला जी गोड लागतोय पदार्थ तो 100% कार्बोहायड्रेट म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला साखरच मिळणार आहे. त्यामुळे पदार्थ खाताना जे गोड चवीचे पदार्थ आहेत ते पूर्णपणे बंद करा. कोणी काही सांगत असतं की गुळामुळे साखर वाढत नाही, कसं शक्य आहे? आणि ऊसापासूनच साखर तयार होते आणि ऊसापासूनच गुळ सुद्धा तयार होतो. तर जो पदार्थ गोड लागतो तो 100% साखर आहे ही गोष्ट गृहीत धरून चाला. जगात अतिशय कमी पदार्थ असे आहेत की जे गोड आहेत पण ते साखर नाही. तसे पदार्थ शास्त्रज्ञांनी शोधून काढले, त्याच्या गोळ्या बनवल्यात आणि ते आपल्याला शुगर फ्रीच्या गोळ्या म्हणून आपल्याला ते विकत असतात. तर ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा की आपल्या तोंडामध्येच ग्लुकोमीटर दिलाय की त्या पदार्थामधली साखर मोजणारा. तर एखादा पदार्थ जर गोड लागला, एखादं फळ जरी गोड असेल, गोड चवीचे सगळे पदार्थ बंदच करा, पण कमी गोड चवीचा पदार्थ असेल तर तो खायला हरकत नाही. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे तेलकट तुपट पदार्थ हे अजिबात जेवढे वर्ज्य करता येतील तेवढे वर्ज्य करा. कारण तेल आणि तूप म्हणजे फॅटच आहे. डायरेक्टली त्या पदार्थाचं काढलेलं फॅट आपण खाल्ल्यानंतर आपण फॅटच होणार. आपल्या शरीरात आपण रक्तात जर फॅट सोडलं तर आपली चरबी वाढणार आहे, आपलं वजन वाढणार आहे. आपण कडधान्य हा शब्द ऐकलेला आहे. कडधान्य म्हणजे काय, तर खरं मूळ शब्द आहे कडूधान्य. धान्यांचे दोन प्रकार आहेत, कडूधान्य आणि गोडधान्य. गोडधान्य म्हणजे काय, तर आपण जे गहू, ज्वारी, तांदूळ हे जर का तुम्ही खाल्ल्यानंतर हे गोड लागतं. बाजरी, तर सिरल्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एकदल धान्य जे आहेत, मका, तर ह्या गोष्टी ज्या आहेत याच्यामधनं साखर जास्त मिळते शरीराला. आणि कडधान्य म्हणजे काय, तर ती थोडीशी कडवट लागतात. त्याची चव कडवट असण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे. जगात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट नाही असं नाहीच. कारण झाडांनी प्रकाश संश्लेषण करून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्यापासून स्वतःचं अन्न बनवलेलं आहे. झाडाच्या आतमध्ये प्रत्येक ठिकाणी कार्बोहायड्रेट भरलेलं आहे. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट अजिबात नाही असा पदार्थ शोधून काढणं फार मुश्किल आहे. त्यामुळे आपल्याला कार्बोहायड्रेट शिवाय पर्याय नाही. पण ज्याच्यामध्ये कमी कार्बोहायड्रेट असतील असे पदार्थ जर आपण जास्त खाल्ले तर नक्कीच आपली साखर नियंत्रणामध्ये राहणार आहे. तर आता दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की तुम्ही जेव्हा एक पोळी खाता, एक चपाती खाता, तेव्हा साधारण 1 चमचा साखर, ती चपाती पूर्ण पचल्यानंतर ती 1 चमचा साखर तुम्हाला मिळते शरीराला. पण ही एक चपाती जी आहे ती आपण अशी गपकन खात नाही, आपण ती हळूहळू खातो आणि त्याच्यामुळे तुमची शुगर हळूहळू वाढणार आहे. पण हेच याच्या विरुद्ध आपण जर गोड पदार्थ काही पिला, उदाहरणार्थ अर्धा कप चहा पिला ज्याच्यामध्ये 1 चमचा किंवा अर्धा चमचा साखर आहे, तर तुमची शुगर जी ती शूट होते, म्हणजे एकदम सडनली ती आतमध्ये वाढते. आणि ही अचानक वाढलेली शुगर नियंत्रित करणं हे तुमचा जो वीक झालेला पॅनक्रियाज आहे, वीक झालेले जे स्वादुपिंड आहे किंवा तुमच्या शरीराचे इन्सुलिनचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये ही नियंत्रित करण्याची क्षमता नाही आहे. त्याच्यामुळं गोड पदार्थांपासून खूप लांब राहायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, तर चपाती, भाकरी, भात ह्या तिन्ही गोष्टी, लोकांना असं वाटतं की भातामुळे शुगर वाढते, पण ह्या तिन्ही गोष्टींमुळं शुगर तुमची फायनली, कारण हे कार्बोहायड्रेट म्हणजे हे गोड धान्य, ही कडूधान्य नाही, गोडधान्य. त्या गोड धान्यांमुळे फायनली त्याचं सगळे शुगरमध्येच रूपांतर होत असतं. लोकांना असं वाटतं की मला डायबिटीज झाला किंवा माझं वजन वाढलंय, मी भात बंद केला म्हणजे आता त्यांना असं वाटतं की आपण जिंकलंच, आता आपण भात बंद केला म्हणजे आपली 100% शुगर एकदम नॉर्मल येणार. तर असं काही होत नाही. त्याच्यामुळे भात जर आवडत असेल तर 1 वाटी भात ताटामध्ये वाढून घ्या, त्यातला 2 घास भात आधी खावा. तर चपाती, भाकरी, भात तिन्ही तसं म्हटलं तर शास्त्रीयदृष्ट्या साधारण एकसारखंच आहे. भात हा पटकन पचतो, त्यामुळे थोडंसं भातामुळे चटकन शुगर वाढते. चपाती आणि भाकरी पचायला त्याला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळं त्या मानाने ते बरे आहे. पण अजिबात बंद करण्याची काही गरज नाही. भात जर तुम्हाला आवडत असेल तर भात नक्की थोड्या प्रमाणामध्ये चालू ठेवा, कारण समाधान हे पण महत्त्वाचं आहे. जेवणानंतर जर आपल्याला समाधान झालं तर त्याच्यामुळे सुद्धा आपले हॉर्मोन्स, इतर हॉर्मोन्स सगळे चांगले होतात आणि त्या समाधानी वृत्तीमुळे सुद्धा तुमची शुगर कंट्रोल राहण्यामध्ये नक्कीच मदत होणार आहे. चपाती, भाकरी, भात या तिन्हीचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर भरपूर सॅलड्स, म्हणजे 2 घास भात आधी खायचा आहे, 1 वाटीभरच भात वाढून घ्यायचा ताटामध्ये, त्यातला 2 घास भात आधी खायचा. त्याच्यानंतर भरपूर सॅलड, टोमॅटो, काकडी, गाजर, म्हणजे साधारण 3 वाट्या सॅलड दुपारच्या जेवणाला, 3 वाट्या सॅलड रात्रीच्या जेवणाला, बीट, त्याच्यानंतर बारीक कापलेला कोबी,
कोथिंबीर, पुदिना, कांदा, मुळा, या म्हणजे जेवढ्या कच्च्या गोष्टी, रॉ गोष्टी जेवढ्या आपण आपल्या आहारात ठेवू, त्याच्यामुळे आपलं पोट भरल्याची भावना जी आहे ती आपल्याला लवकर येणार आहे. याच्यातनं आपल्याला मिनरल्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर कडधान्य, म्हणजे रोज सकाळची भाजी शक्यतो कडधान्याचीच असावी आणि 2 वाट्या 3 वाट्या तरी भाजी खाल्ली पाहिजे. म्हणजे 1 घास पोळी भाजी आणि 2 घास नुसती भाजी खायची. म्हणजे भाजीचं प्रमाण, कारण आपण बऱ्याचदा डाएट करायला लागतो किंवा कार्बोहायड्रेट कमी करायला जातो आणि ते कार्बोहायड्रेट कमी करत असताना आपलं प्रोटीनचं इंटेक म्हणजे प्रथिनांचं इंटेक पण कमी होतं आणि मग थकवा यायला लागतो, रक्त कमी व्हायला लागतं, हाडं दुखायला लागतात, सांधे दुखायला लागतात. तर हे आपल्याला करायचं नाही. म्हणजे आपल्याला कुठेही प्रथिनांचं प्रमाण आपल्या आहारामध्ये कमी व्हायला नाही पाहिजे, मिनरल्सचं प्रमाण आपल्या आहारामधलं कमी नाही व्हायला पाहिजे, तर खनिजही आपल्याला मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी सुरुवातीला 2 घास भात खायचा आहे, त्याच्यानंतर भरपूर सॅलड खायचं. सॅलडने पोट भरल्यामुळे पोळी, भाकरी, भात तिन्हीचं प्रमाण आता जेवढे काय पोळी, भाकरी, भात खाताय त्याच्या निम्म करायला सुरुवात करा आणि बघा किती शुगर तुमची छान कंट्रोल होते. आणि त्याच्यानंतर मग हे खाल्ल्यानंतर 2 वाट्या वरण म्हणजे सुद्धा डाळ जी आहे कडधान्याचाच प्रकार आहे, कारण ते सुद्धा कडवट लागतं. तुरीचं असो, मुगाचं असो, मसुराचं असो, वेगळ्या वेगळ्या डाळींचं रोज वरण करून 2 वाट्या वरण आणि 1 वाटी जो राहिलेला भात आहे तो भात खाऊन आपलं जेवण संपवायचं आहे. तर हे जेवढा मी जो डाएट आता सांगितला आहे याच्यामुळे नक्कीच पोट पूर्ण भरणार आहे आणि छान तुम्हाला असं पोटभर जेवलंय असं वाटणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भात जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की खा, कारण भातामुळे पोट भरल्याची भावना येते. त्याच्यामुळे तुमचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधानाची वृत्ती जी आहे ती वाढते. त्याच्यामुळे तुमचे हॉर्मोन्स, तुम्हाला एक समाधान मिळाल्यामुळे तुमचे हॉर्मोन्स छान सेटल होतात. त्याच्यामुळे सुद्धा तुमची शुगर चांगल्या पद्धतीने कंट्रोल होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डाएट तुम्हाला लॉंग टर्म म्हणजे बऱ्याचदा कायमस्वरूपी अशा पद्धतीने आपल्याला जेवण करायचंय, तर त्याच्यामध्ये फार रिस्ट्रिक्शन, फार त्रासदायकपणा असून उपयोग नाही. नाही तर मग होतं काय, थोड्या दिवसानंतर असं वाटतं की बापरे मी कशासाठी जगतोय, हे खायचं नाही, ते खायचं नाही, आणि मग थोड्या दिवसांनी आपण ते डाएट बंद करून टाकतो एकदम, आणि नंतर खूप शुगर शूट होते किंवा मग भलतेच परिणाम व्हायला लागतात. तर अशा पद्धतीने पोळी, भाकरी, भात याचं प्रमाण निम्म्याला यायला पाहिजे. सॅलड हे भरपूर खाल्लं पाहिजे. कडधान्य आणि वरण हे भरपूर खाल्लं पाहिजे. गोड पदार्थ जेवढे वर्ज्य करू, तेल तूप आपण जेवढं वर्ज्य करू तेवढं अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं डायबिटीज आणि कोलेस्टेरॉल या दोन्ही गोष्टी अतिशय छान कंट्रोलमध्ये राहू शकतात. तर अशा पद्धतीने जर आहारामध्ये हे तुम्ही बदल केले तर अतिशय छान तुमचं मधुमेह नियंत्रणात राहील, अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.